नमस्कार मित्रांनो, मी पूजा बुरकर. लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026 चालू आहे आणि याच रेड कार्पेटवर आज आपल्याबरोबर क्षितिज दाते. पहिले तर खूप खूप स्वागत आहे. आणि लोकमत म्हटलं की आपला एक फॅमिली आहे, फॅमिलीतलं फंक्शन आहे. सो या फॅमिली फंक्शनमध्ये तुला आजची रात्र घालवायची आहे, कसं वाटतं? तू आत्ता म्हटलीस त्यातच उत्तर आहे. फॅमिली फंक्शन आहे. काही त्यामुळे सवयीचं आहे. सगळी माणसं आपली सगळी लोकमतची टीम सवयीची आहे आणि इतका कार्यक्रम तो दरवर्षी खरं तर मिस होतो. आत्ता येणं झालं याचा मला फार आनंद आहे. तुला जर या मंचावर महाराष्ट्र ऑफ द इयर 2026च्या मंचावर जर कोणाची मुलाखत घेण्याची संधी दिली तर ती कोणाची घ्यायला तुला आवडेल? एकनाथ शिंदेंची. बरं, असे काही 5 प्रश्न त्यांना आवर्जून तुला विचारायचे ज्याची उत्तरं अजून महाराष्ट्रालाही माहिती नाही आहे. नाही, त्याचं प्रिपरेशन मला करावं लागेल. असे खरं तर विचार उत्सुकता म्हणून घेईन असं मी म्हटलं फक्त नाव. असे काही मनात प्रश्न नाहीत जे अनुत्तरित आहेत ते कायमच लोकांसमोर येत असतात आणि मीडियाशी अगदी मनमोकळं इंटरॅक्शन करत असतात. तर अनुत्तरित असं त्यांनी काहीच ठेवलं असं मला वाटत नाही आहे. मला एक मजा येईल बोलायला म्हणून. पण तू त्यांचं पूर्ण चरित्र तू जवळून सगळं पाहिलेलं आहे, त्यांचा सगळा प्रवास तू जवळून पाहिला आहे. अशी कुठली गोष्ट आहे त्यांच्यातली तुला कॅप्चर करायची? काय आता त्यांचा जो सगळा ते ज्या एजमध्ये आहेत आत्ता त्यातही त्यांचा जो प्रचंड कामाचा सपाटा आहे, जे स्पिरिट आहे ते मीच काय कुणीही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राचा बिग बॉस कोण आहे तुला काय वाटतं? नाही, असं नाही सांगता येणार मला. अनेक लोक आहेत, अनेक जणांच्या हातात आत्ता महाराष्ट्र राज्य आहे आणि एकाचं नाव घेणं हा इतरांचा अपमान ठरेल. त्यामुळे निश्चित अनेक लोक आहेत. राज ठाकरेंची मुलाखत घ्यायला आवडेल का? हो, प्रचंड आवडेल. मला राजकारणात एकतर प्रचंड रस आहे. मी वारंवार त्याच्याबद्दल वाचत असतो, अपडेट घेत असतो, मित्रांमध्ये खलबतं करत असतो. तर या अनेक राजकारण्यांची मुलाखत मला घ्यायला आवडेलच आणि राजसाहेबांची तर आवडेलच आवडेल. मग राजकारणात प्रवेश करण्यात लवकरात लवकर असं म्हणायला हरकत? असं कधी कोण म्हटलं? तुला राजकारणात माझ्या तोंडी वाक्य टाकण्यात बादशाह मंडळी आहात तुम्ही. हेच आमचं काम आहे. बरं, हे तुला तुमचं काम नाही. पण तुला आवडेल का? हो, ना आवडायला काय नाही, राजकारणात यायला मुळीच नाही. नाही काय आवडतं? नाही, कलाकार माणसाला काय आता. पण थँक्यू. कधी छानशी संधी मिळाली तर? नाही, नक्कीच नाही. थँक्यू सो मच. थँक्यू.